कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा 1.5 महिन्यापूर्वी सुरुवात याची झाली. आम्ही महाराष्ट्रामधले 2 विभाग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र संपून आजपासून आम्ही उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आज आमचा हा पहिला दिवस आहे आणि सुरुवातीचा दौरा अत्यंत चांगल्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा या संपूर्ण दौऱ्यानिमित्त येत आहे. त्याचबरोबर मी विशेषतः सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्मान्य प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार मानतो. कारण या यात्रेच्या शुभारंभासाठी सुद्धा ते आले होते आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी त्या शुभारंभाला येऊन जो एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रामधल्या तरुण पिढीला दिलेला आहे की सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांचा युवकांच्या प्रश्नांकडे बघण्याचं गांभीर्यता आता किती वाढलेलं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये आम्ही रचना करत असताना सुद्धा प्रामुख्याने आमच्या पक्षाच्या सर्व बैठका, सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क, फादर बॉडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना घेऊन काम करणं, अनेक गोष्टी अशा पद्धतीने पक्षाच्या दृष्टीने करत आहे. आणि हे करत असताना सुद्धा आम्ही अनेक विविध देवस्थानांना भेट दिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना भेट दिलेली आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे युवक, काल मी पुणे उत्तर ग्रामीणच्या दौऱ्यावरती जेव्हा होतो तेव्हा GMRTचा एक अत्यंत आधुनिक प्रकल्प जो बेसिकली जो रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती स्पेसचा अभ्यास त्या इन्स्टिट्यूशन मध्ये होतो, अशा ठिकाणी भेट दिली ज्यामध्ये अनेक युवा सायंटिस्ट काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर KVK सारखे जे प्रकल्प आहेत, कृषी विज्ञान केंद्र असतील, इथं सुद्धा जाऊन शासन युवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण देते हे समजून घेतलं, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधला. मार्केट कमिटी सारख्या ठिकाणी सुद्धा भेट दिली, MIDC या ठिकाणी सुद्धा भेट दिली, युवा उद्योजकांशी संवाद साधला. त्यांना सुद्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे असे डिपार्टमेंट्स आहेत ज्याच्या माध्यमातून आज सबसिडी मिळतं किंवा रोजगार किंवा एंटरप्रेन्योरशिप, उद्योग या सर्व गोष्टी प्रमोट करण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीने शासन काम करते आणि त्याची अंमलबजावणी होत असताना खरं तर अतिशय आनंद होतो. आणि अशा वेगवेगळ्या घटकांमधल्या युवकांपर्यंत संवाद साधताना अनेक गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो, प्रत्येक बोलीभाषा, आपल्या परंपरा, आपलं कल्चर, हेरिटेज, प्रत्येक व्यक्तीमध्ये महाराष्ट्राचा एक नवा रंग दिसतो खरं तर. आणि ह्या संपूर्ण दौऱ्याच्या निमित्त आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार महोदय, खासदार महोदय, मंत्री महोदय यांचं सगळ्यांचंच चांगल्या पद्धतीचं सहकार्य हे नेहमीच राहिलेलं आहे. आणि आमचा दौरा करत असताना सुद्धा रचना ही प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये जितके तालुके जाता येतील तितक्या तालुक्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेता येतील असा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. संपूर्ण दौऱ्यानिमित्त ह्या संपूर्ण भेटी किंवा संवाद यात्रा जी आहे या दरम्यान मी वैयक्तिक सर्वांचे काही जर प्रपोजल्स असतील किंवा इथले काही निवेदन असतील ते सुद्धा स्वीकारून एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये जायच्या आधी काही दिवस काढून आम्ही त्याचा सुद्धा पाठपुरावा करत आहे. त्या डिपार्टमेंटला भेटी देऊन लोकांच्या समस्या पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि मुळात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हे व्यासपीठ राजकीय दृष्ट्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या युवकाला जर काम करायचं असेल तर त्यासाठी सर खूप चांगल्या पद्धतीने आहेच. परंतु जसं मी सांगितलं, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला युवा मोर्चामध्ये इथून पुढे काम करायला येणार आहे. मी स्वतः हा दौरा रचत असताना सुद्धा माझा प्रामुख्याने प्रयत्न हाच आहे की मला माझ्या प्रत्येक सदस्यापर्यंत मला पोचायचं आहे, भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. प्रत्येक युवामध्ये मी बघतोय
की स्वतःची एक म्हणजे खूप क्रिएटिव्ह माइंड आहेत आणि स्वतःची त्यांची काय ना काहीतरी संकल्पना असते. त्यामुळं ह्या संपूर्ण दौऱ्याबद्दल जो प्रतिसाद आम्हाला सगळ्यांकडून येत आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. कोकण जनता पार्टी इन्फ्लुएन्सर तयार केली पाहिजे. तुम्ही युवकांचं नेतृत्व करताय. तुम्हाला किती त्याचं आव्हान मला त्या बाबतीत बोलणं सुद्धा आवश्यक वाटत नाही. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर खूप मोठा संभ्रम निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मुळात त्या पक्षाचे जे निकष तुम्ही बघितला त्यामध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला आळशी असावं लागतं. आपण भारत देशामधल्या युवा पिढीला असा संदेश देणार आहे का की जर एखादा व्यक्ती आळशी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कोणतरी आवाज उठवणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टीचा खरं तर मी त्यांना फार एंटरटेन करणार नाही. तुम्ही ज्या पक्षाचा उल्लेख केला त्या बाबतीत मला बोलणं अजिबात आवश्यक वाटत नाही. तरी पण एक मुळात त्यांच्या जर तुम्ही आत्ताच्या मागच्या 2-3 दिवसाच्या जर काही आंदोलन करण्याचे जे प्रयत्न करत आहेत ते जर बघितला तर जास्तीत जास्त म्हणजे 30 ते 35 लोक तिथं दिसत आहेत. त्यामधले पण त्यांच्या स्वतःच्याच टीम मधले काही लोक आहेत. सुरुवातीला सोशल मीडियावरती एक हाईप म्हणून काही लोक किंवा काही संख्या तिथं जमताना आपल्याला दिसते, परंतु ह्याचा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत चाललाय. कारण एखादी जर पार्टी किंवा एखादा पक्ष जर तुम्हाला लोकहितासाठी चालवायचा असेल तर तुम्हाला ग्राउंडवरती उतरून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. एक दिवसामध्ये सोशल मीडियावर फक्त एक पेज काढून अशी पार्टी कधीच उभा होऊ शकत नाही ना होणार. आणि मी जसं सांगितलं की त्यांचे जे निकष आहेत ते मला अजिबात पटत नाहीत आणि कुठंतरी एक चुकीचा संदेश ते खरं तर आजच्या युवा पिढीमध्ये देत आहेत. त्यामुळे मी त्याचा निषेध करतो. आम्ही संपूर्ण दौऱ्यामध्ये खरं तर प्रवास करत असताना मला प्रामुख्याने रोजगार हा प्रश्न सगळ्यात मोठ्या प्रमाणात आता दिसतो. त्यावरती मी स्वतः ही जबाबदारी स्वीकारल्यापासून गोष्टींवरती काम करण्याचा किंवा अभ्यास करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. मी जसं सांगितलं की काही MIDCsला आम्ही भेट देताना आम्हाला जाणवलं की काही इंडस्ट्रीजमध्ये आज सुद्धा अनस्किल्ड, सेमी स्किल्ड अशा सेक्टर्समध्ये खरं तर जॉब्स आज सुद्धा उपलब्ध आहेत. मी मगाशी सुद्धा सांगितलं MSME सारखे जे खाते आहेत, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस चे जे डिपार्टमेंट्स आहेत यांच्या माध्यमातून सबसिडाइज रेट्सला उद्योग हा प्रमोट करण्याच्या दृष्टीने सरकार आज आपलं काम करते आणि त्याला अत्यंत सकारात्मक अशी भूमिका आपल्या सर्वसामान्य लोकांची सुद्धा दिसते आणि मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा सुद्धा होतोय. त्याचबरोबर मी 1 महिन्यापूर्वीच आमचे सन्माननीय राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांची भेट घेतली होती. कारण त्यांच्या कौशल्य विकास या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज रोजगार निर्मितीसाठी अनेक मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसतात आणि शासनाचे हे मेळावे कुठल्या पद्धतीने आपण अँप्लिफाय करू शकू अशा आमचा सुद्धा प्रयत्न राहणार आहे. आता पावसाळ्याचे दिवस आपल्याला खरं तर सुरुवात होताना दिसतील, परंतु हे झाल्यावर लवकरच आम्ही रोजगार मेळावे सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचं सुद्धा आमचं आता प्लॅनिंग स्टेजमध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे. खरं तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक अत्यंत ऐतिहासिक असा महाराष्ट्र राज्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिलेली आहे आणि त्याच्यावरती परत एकदा आंदोलन किंवा उपोषण करण्याचं एक स्टंटबाजी खरं तर हा संपूर्ण आंदोलन होताना दिसतोय. अनेक महायुतीच्या नेते मंडळींनी सुद्धा त्यांची भूमिका यावरती स्पष्ट केली की सरकार इतक्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना सुद्धा या गोष्टी करणं आवश्यक नाही आहे. त्यामुळं मी काल सुद्धा या गोष्टीबद्दल बोललो आणि माझा स्टँड तोच राहील. सर्वात प्रथमतः तर आम्हाला सर्वांनाच युवकांना हे बघताना फार आनंद झाला की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल हाऊसमध्ये ह्या विषयावरती बोलले आणि त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की ड्रग पेडलर्स किंवा यांना होणारी जी शिक्षा आता असणार आहे त्याचं काही स्पष्टीकरण आपल्यासमोर त्यांनी मांडलं. त्यामध्ये विशेषतः स्कूल आणि कॉलेजेसच्या परिसरामध्ये जर अशा कुठल्या म्हणजे ज्या छोटे छोटे इथं हे लावले जातात ना, काय म्हणतात पानपट्टी टाईप जे ठेले जे लावले जातात तर त्या माध्यमातून सुद्धा हे होताना दिसतं. पोलीस प्रशासनाचा कधी कधी त्यामध्ये रोल असू शकतो असं सुद्धा काही अफवा पसरल्या जात होत्या. त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत अजून सुद्धा त्याचं स्पष्टीकरण प्रामुख्याने आलं नाही. परंतु जर त्यातलं कोण तिथं सापडलं तर कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावरती सुद्धा केली जाईल असे आपल्या सन्मान्य गृहमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. आणि मी स्वतः 1 महिन्यापूर्वी सन्मान्य आपले डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना भेटलो होतो आणि त्यांना मी एक निवेदन दिलं
त्यामध्ये आम्ही 2 गोष्टी त्यांना सुचवल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाला घेऊन कशा पद्धतीने काम करता येईल. तर आम्ही एक गोष्ट सुचवली की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या मध्ये आपण एक नोडल ऑफिसर नेमावा. जे 12-15 जे काही त्यांच्या परिसरामध्ये किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये कॉलेज कॅम्पसेस असतील, त्या नोडल ऑफिसर्सला घेऊन आमची युवा मोर्चाचे पदाधिकारी काम करतील. किंवा दुसरी गोष्ट आम्ही जी सुचवली त्यामध्ये दुर्गा वाहिनी वगैरे ज्या ह्या सगळ्या संस्था आहेत, ह्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये एक अँबॅसेडर, एक मुलगी अँबॅसेडर त्या ठिकाणी कॉलेजची विद्यार्थिनी नेमून तिला त्या ठिकाणी काम करायला लावणं आणि एक फेलिसिटेशन पोलीस प्रशासनाकडनं जेव्हा होईल तेव्हा त्यांना एक स्वतःचं रेकग्निशन मिळतं आणि त्या बाबतीत ते अवेअरनेस स्प्रेड करतील. पालकांचे सुद्धा काही कॅम्पेन्स घ्यायचे असतील ज्याच्या माध्यमातून त्यांना संदेश देता येईल. अशा काही गोष्टी आता आम्ही करतोय आणि त्याची अंमलबजावणी आता चालू आहे. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर या बाबतीत सुद्धा अनेक मागणी अनेक जिल्ह्यांमधून होताना दिसते. मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळं मला प्रामुख्याने खेळाडूंचे प्रश्न फार जवळून माहिती आहेत आणि मी सातत्याने आपले सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे ज्यांच्याकडे आज स्पोर्ट्स आणि युथ एम्पॉवरमेंटचं खातं आहे त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि महाराष्ट्राला खरं तर एक स्पोर्ट्स हब बनण्याचं खूप मोठी संधी आहे. त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा जेव्हा ते कोल्हापूरला आले होते, मला त्यांची मुलाखत घेण्याचा एक प्रसंग आणि एक संधी मिळाली होती. तर त्यांच्यासमोर सुद्धा आम्ही महाराष्ट्रातले काही क्रीडा विषय मांडले होते आणि त्यांनी आम्हाला एक विश्वास व्यक्त करून दिला होता की महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आपण इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने इथून पुढे काम करूया. आम्ही सन्माननीय सुनेत्राताईंबरोबर पण पाठपुरावा करत आहे. अनेक जिल्ह्यांमधले जे प्रस्ताव माझ्याकडे येत आहे ते येणाऱ्या काळात आम्ही सन्माननीय आमचे स्पोर्ट्स मिनिस्टर आता सुनेत्राताईंबरोबर चर्चा करून ते मार्गी लावण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न राहतील. मी तुम्हाला खरंच सांगतो, मला अण्णांना भेटण्याचा खरंच अतिशय आनंद आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो, माझी आज पहिल्यांदा त्यांची भेट झाली आणि इतके पॉझिटिव्हली म्हणजे आज त्यांचं वय वर्ष 90 आहे. परंतु ज्या नम्रतेने ते बोलतात, जसा हसत खेळत ते बोलतात आणि त्यांचं म्युझियम सुद्धा जेव्हा पाहिलं तेव्हा आम्ही अनेक गोष्टी किंवा मला उत्सुकता होती. मी त्यांना विशेषतः विचारलं की तुम्ही जेव्हा अनेक आंदोलन केले तेव्हा प्रश्न भरपूर तुमच्या समोर येत होते. तर तुम्ही ह्या प्रश्नांची निवड कशी केली की एखाद्या मुद्द्यावरती आपण काम केलं पाहिजे, कारण प्रश्न अनेक आहेत परंतु ह्या मुद्द्यावरती कसं काम केलं पाहिजे आणि तुमची विचारधारा काय आहे त्याच्या पाठीमागची. तर त्यांनी खूप चांगलं उत्तर दिलं की मी अनेक वेळा जेव्हा जिल्ह्यामध्ये प्रवास करत होतो तेव्हा एकच गोष्ट जेव्हा सातत्याने आपल्याकडे येते तर ती मी त्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो. आम्ही त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जेव्हा बसलो होतो तेव्हा ते सांगायचे म्हणजे रात्री बसले की त्यांना इतक्या गोष्टी सुचत जायच्या की ते अनेक पत्र लिहायचे आणि दिवसभरात मग त्याचा पाठपुरावा करून परत त्या सन्माननीय मंत्री महोदयांच्या भेटी घेणं, त्यांच्याकडे पाठपुरावा करणं. त्यामुळे मला वाटते खूप प्रेरणा घेण्यासारखे एक व्यक्तिमत्व आहे. आज अनेक आंदोलनं संपूर्ण देशभरामध्ये होतात. आंदोलनातून राजकीय नेते तयार होतात परंतु सामाजिक नेते सुद्धा अण्णांसारखे तयार होताना दिसतात आणि त्यांनी ज्या पद्धतीने आमचं स्वागत त्यांच्या घरामध्ये केलं आणि जे सकारात्मकता त्यांच्यामध्ये होती ती मला खरंच फार भावली आहे. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.